अनधिकृत बांधकामवाल्यांसाठी महानगरपालिकेने एक निर्णय घेतलेला आहे। 2025 पर्यंत ज्यांची काय अनधिकृत बांधकामं आहे त्यांना पाणी देण्यात येणार आहे। याआधी अनधिकृत बांधकामांना पाणी देण्यात येत नव्हतं, त्यामुळे त्यांना टँकरवर अवलंबून राहावं लागत होतं। तर दुसरीकडे ज्या बांधकामांना ओसी मिळालेली नाही परंतु त्यासाठी त्यांचं पाणी अडलेलं आहे त्यांना देखील पाणी मिळणार आहे। पाणी मिळणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे। त्या धर्तीवर बहुजन विकास आघाडीचे माजी आमदार हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि महासभेमध्ये हा निर्णय पारित करण्यात आलेला आहे। त्यामुळे 2025 पर्यंत जी काही अनधिकृत बांधकामं आहेत त्यांना पाणी मिळालेलं नसेल त्यांना पाणी मिळणार आहे। त्यांना रितसर सर्व प्रोसेस पूर्ण केल्यानंतर महानगरपालिका पाणी देणार आहे। एकीकडे शहरामध्ये अनधिकृत बांधकामं होऊ नये यासाठी मागणी करण्यात येत आहे, परंतु असं असल्यामुळे अशा प्रकारचं पाण्याचं कनेक्शन दिल्यामुळे अनधिकृत बांधकामं ही वाढत जातील। परंतु उपमहापौर जे आहेत मार्शल लोपिस यांनी सांगितलेलं आहे की 2026 मध्ये आम्ही अनधिकृत बांधकामं होऊन देणार नाही, परंतु या आधीची जी काही बांधकामं आहेत त्यांना पाणी आम्ही देणार असं त्यांनी सांगितलेलं आहे। महापौर मार्शल लोपिस यांनी काय सांगितलं आपण ऐकूया। नमस्कार। मागच्या सभेमध्ये आम्ही एक चांगला निर्णय घेतलेला होता की इंडस्ट्रियल झोन या ठिकाणी वाढीव बांधकाम झालेलं आहे त्यांना जे 3 रुपये टॅक्स लागलेलं होतं ते आपण 1 रुपयावर आणलं आणि त्याच पद्धतीने आज एक चांगला निर्णय आपण या गरीब नागरिकासाठी आपल्या वसईतील नागरिकासाठी घेतलेला आहे की वसई तालुक्यात 2025 पर्यंत ज्या अनधिकृत असू दे अधिकृत असू दे, काही बिल्डिंगला ओसी नाही आहेत, काही लोक हे स्लम एरियामध्ये राहतात, ग्रामीण पट्ट्यामध्ये लोकांकडे घराला ओसी वगैरे नाही आहेत, अशा सगळ्या लोकांना म्हणजे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की 2024चा कोर्टाचा एक निर्णय होता की ज्या लोकांकडे ओसी नाही आहेत अनधिकृत बांधकामं आहेत त्यांना आपण पाणी वगैरे देणार नाही आहोत। परंतु लोकनेते आप्पा युवा आमदार क्षितिज ठाकूर यांचं असं म्हणणं आहे की वसई तालुक्यात आलेला व्यक्ती हा विश्वासाने आलेला आहे, त्या व्यक्तीची कुठेतरी फसवणूक झालेली आहे, त्यांना आपण एक शुद्ध पाणी द्यावा या अनुषंगाने आम्ही एक चांगला निर्णय घेतलेला आहे की 2025 पर्यंत जे काही तुमचं अनधिकृत असू दे त्या व्यक्तीला पाणी देणं हे फार गरजेचं आहे आणि त्यासाठी आम्ही एक चांगला निर्णय आज घेतलेला आहे। असं यावरनं काही प्रोत्साहन मिळणार नाही की जे अनधिकृत बांधकामं झाली आहेत त्यांना प्रोत्साहन मिळेल असं नाही वाटत? अनधिकृत झाले आहेत असं नाही, यापुढे होणाऱ्या अनधिकृतला 100% आमचा विरोध आहे, परंतु 2025 पर्यंत ज्या लोकांनी रूम घेतलेले आहेत, कोणी फ्लॅट घेतलेले आहेत, बिल्डरने त्यांची कदाचित फसवणूक केलेली आहे, परंतु सामान्य नागरिक हा त्यामध्ये सापडला जातो आणि त्यांना जो जीवनावश्यक वस्तू आहे ती म्हणजे पाणी, तो जर त्यांना मिळत नसेल तर कुठेतरी आपण बॅकफुटला जाऊ, म्हणून आम्ही हा एक चांगला निर्णय घेतलेला आहे। तर काही घरपट्ट्या असं बॅकलॉ ह्याच्यामध्ये पण बनतील 2025 ज्या नवीन होतील त्या ते कसं? प्रशासकीय राजवट असताना हे सगळं झालेलं आहे, परंतु आता बॉडी बसलेली आहे, महापौर बसलेले आहेत, उपमहापौर बसले, आपली संपूर्ण टीम बसलेली आहे। प्रत्येक हालचालीवर आमचं बरोबर लक्ष असते आणि असे प्रकार 100% होणार नाही आणि आम्ही ते करूही देणार नाही।